तेज रफ्तार अनियंत्रित कार ने दोपहिया वाहन को टक्कर मार दी, जिससे दोपहिया वाहन पर सवार एक व्यक्ति की मौत हो गई और दूसरा गंभीर जख्मी हो गया। मृतक का नाम मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा जो नाल साहब चौक इतवारी निवासी है। जख्मी का नाम मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया जो जाफर नगर अवस्थी चौक गिट्टी खदान निवासी है। कार में 2 महिलाएं माधुरी शिशिर साढ़ा वर्धमान नगर और रितिका और रितु दिनेश मालू सवार थी। दोनों महिलाएं हाई प्रोफाइल परिवार की बताई जा रही हैं। मामला हाई प्रोफाइल होने के कारण पुलिस भी बचने का प्रयास करती रही और जानकारी देने से आनाकानी करती रही। घटना शनिवार की देर रात राम झूला टर्निंग पर हुई। तहसील पुलिस ने कार चालक महिला पर धारा 269, 338, 304 और सह धारा 184 के तहत मामला दर्ज किया। रामझूला के टर्निंग के पास हुई घटना को लेकर पुलिस पर काफी दबाव बनाया जा रहा था। इस मामले को दबाने का प्रयास किया गया था, लेकिन जांटा राजा लोक सेवा प्रतिष्ठान के अध्यक्ष मयूरेश भूषण दडवे और सहयोगियों ने मौके पर पहुंचकर वीडियो और फोटोग्राफ निकाले और उसे तहसील के थानेदार को दिखाया। इसके बाद कार चालक महिला ऋतु पर अपराध दर्ज किया गया। दडवे ने पुलिस आयुक्त से मामले की जांच करने की मांग की है। मृतक के परिजनों को 10 लाख रुपए आर्थिक मदद देने की मांग विनीत भूषण दडवे ने भी शासन से की है। नई शानदार दमदार स्टाइलिश टीवीएस जुपिटर 125। अब तक आपको मिला ज्यादा कंफर्ट और अब आपको मिलेगा ज्यादा से भी ज्यादा कंफर्ट और कन्वीनियंस। ज्यादा सेफ्टी कौन नहीं चाहेगा। स्टोरेज 2 हेलमेट आराम से आ जाएंगे। पावर 125 सीसी यानी ज्यादा से भी ज्यादा। नई टीवीएस जुपिटर 125 है ना, ज्यादा से भी ज्यादा। अपने सपनों को सच होता हुआ देखने के लिए तैयार हो जाइए इंस्पायर इंस्टीट्यूट IIT JEE के साथ। अनलॉक योर करियर विद इंस्पायर इंस्टीट्यूट। 2024-25 के कोर्स के लिए आज ही अपना नाम रजिस्टर करें। गेट अर्ली एनरोलमेंट बेनिफिट्स एज एक्सक्लूसिव डिस्काउंट, प्रायोरिटी एक्सेस, पर्सनलाइज्ड गाइडेंस एंड बूस्ट योर कॉन्फिडेंस। इंस्पायर इंस्टीट्यूट आपको एक बेटर एक्सपीरियंस प्रोवाइड करता है, जो आपको क्लास 11th to क्लास 12 तक गाइडेंस देता है विदाउट एनी बैरियर, जिससे IIT JEE और नीट में सक्सेस एश्योरेंस बढ़ जाता है। हमारे टीचर्स सबसे अच्छी सर्विस और पर्सनल गाइडेंस के साथ आपकी पूरी एबिलिटीज को स्ट्रेंथन करवाते हैं। वी हैव सम ऑफ द बेस्ट IITians, NITians एंड PhD फैकल्टीज। इंस्पायर चंद्रपुर का एक अकेला ऐसा इंस्टीट्यूट है जिसने JEE एडवांस में दिया है ऑल इंडिया रैंक 480। चंद्रपुर का पहला इंस्टीट्यूट जिसने दिए 1 साल में 15 MBBS सिलेक्शंस। ज्वाइन इंस्पायर इंस्टीट्यूट चंद्रपुर टू मेक योर ड्रीम्स कम ट्रू। जल्दी रजिस्टर करने पे पाए 30% डिस्काउंट। तेरी कैसी? आज ही दिए गए नंबर पे कॉल करें और अपनी सीट बुक करें। महिलाएं आज हर क्षेत्र में अव्वल दर्जे पर आ चुकी हैं। वहीं अनेक क्षेत्रों में उनके प्रोत्साहनपूर्ण कार्य रोज देखने को मिलते हैं। उन्हीं महिलाओं को प्रोत्साहित करने के लिए चंद्रपुर में स्त्री शक्ति सम्मान पुरस्कार 2024 के माध्यम से हिरकनी सांस्कृतिक महोत्सव का आयोजन स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह में किया गया था, जिसमें महिलाओं के लिए सामूहिक नृत्य, गायन, मिमिक्री और फैशन शो जैसी प्रतियोगिताओं का आयोजन भी किया गया था, जिसमें चंद्रपुर की अनेक जागरूक महिलाएं बढ़ चढ़कर सहभाग लिया। इसी कार्यक्रम के माध्यम से महिलाओं को पुरस्कारों से प्रोत्साहित और सम्मानित भी किया गया, जिससे राजमाता जिजाऊ मातृ सम्मान पुरस्कार से चंद्रपुर के आमदार किशोर जोरगेवार की माता गंगूबाई जोरगेवार को सम्मानित किया गया। माता रमाई समता पुरस्कार से पुष्पा पांडे को सम्मानित किया गया। वहीं सावित्रीबाई ज्ञान ज्योति पुरस्कार से डॉक्टर अलका दीपक ठाकरे को सम्मानित किया गया। साथ ही प्रतीक्षा शिवनकर को रानी हिराई प्रेरणा पुरस्कार से सम्मानित किया और रूबी नाजी पटेल को पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर पुरस्कार से सम्मानित किया गया। इन सभी सम्मानित महिलाओं ने अपने अपने क्षेत्र में अविस्मरणीय और प्रोत्साहनपूर्ण कार्य किए, जिसके चलते आज उनका हर क्षेत्र में सम्मान किया जा रहा है। इस दौरान कार्यक्रम के उद्घाटक के रूप में पूर्व शालेय शिक्षण मंत्री और आमदार वर्षा गायकवाड़ उपस्थित रही। साथ ही कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में आमदार प्रतिभा धानोरकर तो प्रमुख अतिथि के रूप में शिक्षक मतदार संघ के आमदार सुधाकर अडबाले उपस्थित रहे। वहीं चंद्रकांत वासाडे, डॉक्टर चेतन खुटेमाते, सुनील कुंभे, मनोहर पाऊंकर, संजय धवस, अमित येरगुडे की भी मुख्य उपस्थिती रही। जे काही कृत्य होतात, जे बलात्कार होतात, अत्याचार होतात, त्यात 50% दोषी या महिला तो असतात, कारण आपणच दिखावा करतो म्हणून हे प्रकरण घडतात। हे कुठेतरी टाळलं पाहिजे आणि शेवटी बाई म्हणून काही गरिमा आपल्याला आहे, काही बंधन आपल्याला आहे, ते जेवढे पाळता येईल ते पाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जेवढ्या सिंपल न सोबर आणि समाजात चांगले विचार ठेवून राहाल तेवढी तुमची विचारसरणी ही उच्च झाल्याशिवाय राहणार नाही। नुसती कपड्याची फॅशन केल्याने किंवा फॅशनच्या ट्रेंड्सच्या नावाखाली इतर गोष्टी केल्याने आपण मोठं होणार नाही। म्हणून सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे आणि हे करत असताना देखील स्वतःचं कुटुंब, स्वतःचा नवरा, स्वतःचे मुलं बाळ हे देखील आपण सांभाळले पाहिजे, कारण कुटुंबाशिवाय मोठं दुसरं काही नसते। पद येतात जातात, लोकप्रतिनिधी होतात जातात, अनेक संस्था येतात जातात, मात्र स्वतःचं कुटुंब हे
परत आयुष्यात मिळत नाही. ते जेवढं सांभाळून ठेवता येईल ते सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं करत असताना आज एक महिला म्हणून अनेक अडचणी मला देखील जातात, पण आज एका ठिकाणी खासदार, आमदार, नगराध्यक्ष म्हणून आम्ही 3-3 लोकप्रतिनिधी एका कुटुंबातले होतो. लोकांना वाटायचं की बाबा 3-3 लोकप्रतिनिधी एका घरातले आहे, पण या लोकप्रतिनिधी होण्यासाठी या 20 वर्षाच्या काळात आम्ही हा 20 वर्षाचा खडतडाचा जो प्रवास केला हा कोणाला माहित नाही. जे अतिशय जवळचे असतील त्यांना माहित आहे की शिवसेनेच्या साध्या शाखा प्रमुखापासून तर खासदारकीपर्यंतचा काळ आम्ही कसा काढला. हे करत असताना अनेक आंदोलनं केले, मोर्चे काढले, अनेक कलमा लावून घेतल्या. कार्यक्रमात आज मागच्या वेळेस मला आठवते की आम्ही दोघे पण या कार्यक्रमाला होतो आणि आज सगळे दिसत आहे, फक्त माझा हिरा मला या ठिकाणी दिसला नाही. ठिकाणी बोलावलं, जो मान सन्मान आणि सत्कार केला त्यासाठी संवाद प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि ज्या मला खाली बसून हा कार्यक्रम पाहायचा होता, कारण की आईने आपल्याला अनेकदा आपलं कौतुक पाहण्याकरता ती येत असते. मुलगा कसा दिसतो, कसा बोलतो, कसा चालतो, ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये ती पाहत असते. त्यांनी केलेल्या चेष्टा खोड्या सुद्धा ती एका वेगळ्या कौतुकाच्या नजरेने पाहत असते. परंतु आज मात्र माझी आई ही फुटपाथवर बसून टोपल्या विकणारी, जंगलात जाऊन बांबू तोडून आणत एक शस्त्र, धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन टोपल्या विणणारी आई, वेळेवर भाजीपाल्याची थैली घेऊन बाजारात जाऊन लगबगीनं भाजीपाला, गहू तांदूळ आणून चूल पेटवत स्वयंपाक करणारी आहे. बिमार असताना 7 वेळा मला रक्त मिळालं नाही म्हणून ऑपरेशन रद्द झालं, त्यावेळेस ती कासावीस होणारी आई. आपला मुलगा बिमार असतानाही त्याला आपण सकस आहार देऊ शकत नाही, मीठ पोळी खाऊ घालत असताना ते अश्रूनी भिजवलेली पोळी खाऊ घालणारी आई. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाने तिकीट दिली नाही तेव्हा आपले असलेले डिपॉझिटचे पासबुक माझ्या समोर आणून टाकत, तू जर माझा पोरगा आहे, निवडणूक लढवशील तर माझा पुत्र आहे म्हणणारी आई. तिचे वेगवेगळे रूप मी पाहिले. आज ती पुरस्कार घेताना ती कशी दिसते हे मला कुठे बसून पाहायचं आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी बसलो. मी संविधान संवाद प्रतिष्ठानचं या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण की समाजामध्ये प्रत्येकाला काम करायचं. जो कोणी अशा आमच्या आई आदरणीय गंगूबाई जोरगेवारजी, श्रीमती पुष्पाताई पोळे पाचबाई, डॉक्टर अलकाताई ठाकरे, प्रतीक्षा शिवनकर, रुबीनाजी पटेल आणि या संवाद प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे रसिक बंधू आणि भगिनींनो, मागील 4 वर्षापासून या हिरकणी सांस्कृतिक महोत्सवाचं या चंद्रपूरमध्ये आणि याच हॉलमध्ये आयोजन केले जात आहे. समाजामध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये कलागुण आहेत त्या कलागुणांना व्यक्त करण्यासाठी हे चांगलं व्यासपीठ या ठिकाणी संवाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि समाजामध्ये ज्या स्त्रियांनी चांगलं काम केलेलं आहे अशा भगिनींचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आदरणीय आमच्या मातोश्री माननीय गंगूबाई जोरगेवारजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम केलं, समाजसेवा करण्याचं काम केलं आणि त्यामुळेच त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरगेवारजीला घडवण्याचं त्यांनी काम केलं. या अत्यंत गरीब परिस्थितीतून आपल्या मुलाला त्यांनी आमदार बनण्यासाठी जे बळ दिलं त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी होते आहे. तसेच दुसऱ्या सत्कारमूर्ती आहेत श्रीमती पुष्पाताई पोळे.
एक 12वी मध्ये विज्ञान विषयाची विद्यार्थिनी 12वी मध्ये फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाली. त्यावेळेस डीएड ला ऍडमिशन मिळू शकली असती, बीएड करून. आपली बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शेतकऱ्यांची बँक, शेतमजुरांची बँक, महिलांची बँक, युवकांची बँक, जिव्हाळ्यांची बँक, आपल्या सर्वांची बँक. एकूण 82 शाखा व 11 पे ऑफिसेस. 5000 कोटी खेळते भांडवलाकडे वाटचाल. सुरक्षित ठेवी, त्वरित कर्ज, ठेवीवर आकर्षित व्याजदर, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, IMPS, इनवर्ड अँड ECS सुविधा, CTS, CLG, PFMS मार्फत लाभ, ATM, SMS अलर्ट व मोबाईल ATM व्हॅन. PM सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजना. 20 मिनिटात सोने तारण कर्ज अल्प व्याजदरात. शेती व्यवसायाकरिता सर्व प्रकारचे कर्ज, व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट व प्रॉपर्टी मॉर्टगेज कर्ज, पगारदार महिलाकरिता विशेष कर्ज योजना. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अल्प व्याजदरात त्वरित कर्ज. छोट्या व्यावसायिकांना त्वरित 50,000 कर्ज उपलब्ध. FPC आणि FPO अंतर्गत कॅश क्रेडिट कर्ज योजना, नाबार्ड पुरस्कृत योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांसह खूप काही. आजच जवळच्या शाखेत भेट देऊन कर्ज योजनांचा लाभ घ्या. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर.